तर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात, मात्र अजूनही महाराष्ट्रातील जागा वाटपांचा तिढा हा सुटलेला नाहीये. तर अजूनही या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नसून अशातच आता राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या जागा मिळणार यावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. महायुतीमध्ये मनसे दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची माहिती मिळतेय. तर महायुतीच्या बैठकीत मनसेला दक्षिण मुंबईची जागा देण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. मनसे दक्षिण मुंबईची जागा कोणत्या चिन्हावर लढणार यावर मात्र आज दिल्लीतील बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मनसे रेल्वे इंजिनच्या चिन्हावर लढण्याबाबत ठाम आहे, मात्र महायुतीनं मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिलाय आणि हा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मान्य केला की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये आणि त्यामुळे मनसे उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. आणि याविषयी आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबईतली दक्षिण मुंबईची जागा आहे ती मनसेला देण्यात येणार असल्याचं आता न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडनं कळतंय. मात्र चिन्हाबाबत अजूनही प्रश्न कायम आहे, संभ्रम कायम आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष धनुष्यबाणावर लढणार का? याच धनुष्यबाणाला सोडून राज ठाकरेंनी खरं तर मनसेची स्थापना केली होती. म्हणाली शेवटचा तुझं जे वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की हे धनुष्यबाण आहे, ज्या धनुष्यबाणाकरता राज ठाकरे यांनी गेली कित्येक वर्ष रान केलं होतं आणि शिवसेना त्यांनी वाढवली होती. हे त्यांनी त्यांच्या अनेक भाषणामध्ये सांगितलेलं आहे. पण शेवटी त्यांनी त्यांची वेगळी चूल मांडली आणि नंतर रेल्वे इंजिन हे चिन्ह घेऊन त्यांची आता पुढे वाटचाल सुरू आहे. पण आता हाच मुद्दा आहे की महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून जर मनसेला जागा दिलेली आहे किंवा त्यावरती महायुतीचं एकमत झालंय की दक्षिण मुंबई जागा मनसेला आपण सोडू शकतो, त्या ठिकाणी भाजपची ताकद देखील आहे, शिवसेनेची व्यक्तिगत ताकद देखील आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद देखील आहे. मिलिंद देवरा यांच्या रूपानं त्या ठिकाणी एक तगडा उमेदवार जो आहे किंवा तगडा नेता जो आहे तो तिथे शिवसेनेला मिळालेला आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती नेमकं कशा पद्धतीनं ही निवडणूक लढवली जाईल यावरती सगळी चर्चा झाल्यानंतर दक्षिण मुंबई जागा जी आहे ती मनसेला सोडली जावी अशी शक्यता आहे आणि त्यानुसार एक एकमत झाल्याचं माहितीमधल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. मुंबई, दक्षिण मुंबई, नाशिक, शिर्डी अशा 3 जागांवरती मनसेने दावा केला होता. 3 जागा मनसेने मागितल्या होत्या. त्यापैकी एका जागेवरती या दक्षिण मुंबईच्या महायुतीचं एकमत झालेलं आहे. आता हा प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव दिल्लीला पाठवला जाईल. दिल्लीवरून राज ठाकरे यांना त्या संदर्भात संपूर्ण गोष्टी सांगितल्या जातील. राज ठाकरे ते ऍक्सेप्ट करताय का किंवा रिजेक्ट करतात हे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतरच स्पष्ट होईल. पण मनसे जे आहे याबाबत आम्ही मनसेच्या काही नेत्यांशी बोलल्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे रेल्वे इंजिन, त्यामुळे रेल्वे इंजिन हे चिन्ह पक्षाचे चिन्ह आहे, त्यावरच आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत असं त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. अर्थात हीच राज ठाकरे यांची भूमिका असावी, पण शेवटी महायुतीनं प्रस्ताव दिलेला आहे धनुष्यबाण या चिन्हावर मनसे उमेदवारांना दक्षिण मुंबईतून उभं राहण्यासाठी. त्यामुळे तो प्रस्ताव राज ठाकरे यांनी मान्य केला आहे का, मान्य करणार आहेत का? जर त्यांनी तो प्रस्ताव रिजेक्ट केला तर महायुतीची काय भूमिका असेल? मनसेला त्या जागेतून रेल्वे इंजिन चिन्हावरती निवडणूक लढवता येईल का? अशा अनेक गोष्टी आहेत. कारण या एका जागेवरून महायुती आणि ठाकरे परिवाराचं राजकारण जे ते एका वेगळ्या मोडमध्ये जाणार आहे. कारण का महायुती युतीमध्ये ठाकरे नसणं हे कुठेतरी स्पष्ट होत नव्हतं किंवा रुचत नव्हतं. पण आता एक ठाकरे यांनी युतीमध्ये प्रवेश केल्यामुळे किंवा युतीमध्ये सामील झाल्यामुळे ती युती जी आहे ती पूर्ण झालेली आहे असं देखील महायुतीतल्या अनेक नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेच राज ठाकरेंना झुकतं माप जे आहे ते महायुतीमध्ये दिलं जाईल. त्यांना जी जागा पाहिजे त्या ठिकाणी ती दिली जाईल. फक्त चिन्हांचा विषय, कारण का शेवटी जागा जी आहे ती निवडून आणणं महत्वाचं आहे. एक जागा जी आहे ती महायुतीमध्ये महत्वाची मानली जाते. त्यामुळे कशा पद्धतीनं महायुती जी आहे ती राज ठाकरे यांचा प्रस्ताव मान्य करेल किंवा राज ठाकरे महायुतीचा प्रस्ताव मान्य करतील का हे आता थोड्या दिवसामध्ये स्पष्ट होईल. आणि राज ठाकरे त्यांची भूमिका जी आहे, जरी महायुतीने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असलं तरी त्यांची भूमिका राज ठाकरे हे 9 एप्रिलच्या त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये स्पष्ट करतील, हे देखील आता मनसेतर्फे सूत्रांनी सांगितलेलं आहे. निश्चितच. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास अजित, धन्यवाद.